शिर्डी परिसर पुन्हा एकदा गुन्हेगारांच्या धाडसी कारवायांमुळे हादरला। निमगाव डोहराळे बायपास रोडवर पहाटेच्या सुमारास 3 अज्ञात दरोडेखोरांनी पिकअप ड्रायव्हरवर जीवघेणा हल्ला करून तब्बल 56,000 रोख लुटल्याची घटना घडली। पोलिसांनी अज्ञात तिघांविरुद्ध गुन्हा दाखल करून तपास सुरू केलाय। थांबव गाडी नाहीतर जीवे मारू, मध्यरात्रीचा थरार। मिळालेल्या माहितीनुसार भीमाशंकर दादाभाऊ भव्वर, वय वर्ष 46, राहणार समनापूर, तालुका संगमनेर, जिल्हा अहिल्यानगर हे व्यावसायिक ड्रायव्हर असून स्वतःच्या MH14 DM 9701 या पिकअप वाहनातून भंगार वाहतूक करतात। दिनांक 27 ऑक्टोबर रोजी त्यांनी नांदगाव येथे भंगार सामान पोहोचवलं। त्यासाठी 4,000 भाडे, बँकेतील 40,000, स्थानिक व्यवहारातील 12,000 मिळून एकूण 56,000 इतकी रक्कम त्यांच्या जवळ होती। ते रात्री अंदाजे 10:30 वाजता नांदगाववरून समनापूरकडे निघाले। मात्र पहाटे 1:30 वाजेच्या सुमारास शिर्डीतील निमगाव डोहराळे बायपास रोडवर पाटाजवळ समोरून पल्सर मोटरसायकलवर तिघे अज्ञात इसम आले। त्यांनी गाडी आडवी घालून भव्वर यांना थांबवलं आणि काही क्षणातच परिस्थिती भयावह झाली। त्या तिघांनी गाडीतील व्हील पाना काढून भव्वर यांच्यावर तुटून पडत डाव्या डोळ्यावर, बरगडीवर, कमरेवर जोरदार मारहाण केली। भव्वर यांनी सांगितलं, मी पैसे देण्यास विरोध केला। त्यांनी माझ्या पॅन्टचा खिसा फाडला, 56,000 जबरदस्तीने काढून घेतले। हल्ल्यादरम्यान आरोपींपैकी दोघे सागर असे एका साथीदाराला संबोधित करत होते। लूट झाल्यानंतर तिघांनी तुला जीवेच मारतो, गप्प बस नाहीतर मरेलच अशी धमकी देत पलायन केलं। जखमी अवस्थेत भव्वर यांनी कसावसा शिर्डी पोलीस स्टेशन गाठलं। पोलिसांनी त्यांना तात्काळ राहता ग्रामीण रुग्णालयामध्ये उपचारासाठी दाखल केलं आणि वैद्यकीय यादी घेऊन तक्रार नोंदवली। सदर घटनेनंतर शिर्डी पोलीस ठाण्यामध्ये BNSS कलम 173 प्रमाणे गुन्हा नोंदवलाय। पोलिसांनी घटनास्थळाची पाहणी करत CCTV फुटेज, मोबाईल लोकेशन आणि पल्सर बाईकचा मागोवा घेण्याचे प्रयत्न सुरू केलेत।